पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. दोन्ही हात सावकाश एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ पाठीमागच्या बाजूने ठेवायचे. शरीरातले महत्त्वाचे चक्र, मूलाधार चक्र, आज्ञाचक्रामधनं लाल प्रकाश ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव, आपले दोन्ही सक्षम पाय, आता ह्या दोन्ही सक्षम पायामधला महत्त्वाचा भाग, तुमचे दोन्ही तळपाय, प्रत्येक बोट. आता कल्पनेमधून ह्या तळपायावर ओम काढायचे. बीजाक्षर लम काढा, चोकुरे काढा, हंशा झाशोनेन काढा, सेहेकी काढा. आज मौनी अमावस्येचा दिवस. कल्पना करायची आहे, एक पवित्र दिवस. पौष महिन्यामधील कृष्ण पक्षामधील अमावस्येला मौनी अमावस्या म्हणण्यात येते. महाकुंभमेळा सुरू आहे आणि या मौनी अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ब्रह्मांडामधील सगळ्यात मोठी शक्ती सूर्यग्रह. मूलाधार चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघा. मूलाधार स्थितोऽसि नित्यम. कल्पना करायची आहे, मूलाधार चक्रावर श्री गणेशा पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये विराजमान झालेले आहेत. आपल्या शरीरामध्ये असलेले पृथ्वी तत्व जे आहे प्रत्येक हाडांमध्ये, प्रत्येक स्नायूंमध्ये, प्रत्येक पेशींमध्ये, या पृथ्वी तत्वाला आपण वैश्विक शक्तीद्वारे अजून सक्षम करत आहोत. प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे, गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे. सूर्यग्रहाशी संबंधित असलेली मौनी अमावस्या. मौनी अमावस्येला आपण सूर्यपूजन करतो, सूर्याला अर्घ्य देतो, देवाच्या स्वरूपामध्ये आपण पूजन करतो. ओम सूर्यदेवाय नमः. सूर्योदयाची जी वेळ असते त्या वेळेला आपण सूर्याला अर्घ्य देतो, स्नान करतो. जेव्हा स्नान करून आपण हे अर्घ्य देतो त्यावेळेस सूर्यदेवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात. कल्पना करायची आहे, या ब्रह्मांडीय सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आजच्या पवित्र दिवशी सूर्यनारायणांना आपण स्नान करून अर्घ्य दिलेले आहे. ओम ह्रां ह्रीं रोम ह्रैं ह्रौं रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः. प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्याद्वारे या पृथ्वी तलावरील सर्व सृष्टी, ज्यांना जीवदान मिळत आहे, प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. लाल प्रकाशामध्ये आपले दोन्ही सक्षम पाय, मूलाधार चक्रामधला प्रत्येक सूक्ष्मावयव,
प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे. प्रत्येकाला चालना मिळत आहे. चैतन्यरूपी लाल रंगामधली ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही पायांमधून वाहत आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करा. लम. 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 कल्पना करायची आहे 4 पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल इथे उमललेले आहे. चार पाकळ्या आपल्यामध्ये उठणारे विविध भाव त्याच्याशी संबंधित, ज्याच्यामध्ये फक्त चांगलेच भाव आहेत. या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे. पृथ्वी तत्वरूपी श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. त्याद्वारे शरीरातला अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे. रक्तधातूमधील प्रत्येक घटक छान काम करत आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे. प्रत्येक पेशी, प्रत्येक हाडांना, प्रत्येक स्नायूंना लाल प्रकाशामध्ये बघायचे. प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे. कल्पनेमधून 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल इथे बघण्याचे प्रयत्न करा. आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणांशी संबंधित हे केशरी रंगाचे 6 पाकळ्यांचे फूल जे जलतत्वाशी संबंधित आहे. आपल्या पवित्र पृथ्वी तत्वरूपी भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, भीमा, अम्रजा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यामध्ये असलेल्या अतिशय पवित्र नद्या गंगा, यमुना, सरस्वती, ज्या ठिकाणी संगमाच्या ठिकाणी सुरू आहे महाकुंभमेळा. कल्पना करा या महाकुंभमेळ्यामधील संगमस्थान, या नद्यांचे पवित्र स्थान, त्यामधील जलामध्ये असलेले पावित्र्य, त्या जलाद्वारे आपल्या शरीराचे आपण प्रोक्षण करत आहोत. पूर्ण शुद्धता, जी कळत न कळत आपल्याकडनं कर्म घडत आहेत त्यांची शुद्धता, अंतरंगामध्ये शुद्धता, बाह्य शुद्धता. पवित्र ह्या नद्यांचे खूप आभार मानायचे. पवित्र नद्या जलतत्वरूपी आपल्या शरीरामध्ये असलेले जलतत्व
सक्षम जलतत्वाद्वारे ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी, आज्ञाचक्रामधनं चंद्रग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या शुभ घटना चंद्रग्रहाशी, चंद्रनाडीशी संबंधित. चंद्रनाडीला आपण रोज ॲक्टिवेट करून घेत आहोत. चंद्रग्रहाचे, चंद्रनाडीचे खूप आभार मानायचे. सक्षम चंद्रतत्वाद्वारे, सक्षम जलतत्वामार्फत शरीरातली विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू आहे. सगळ्या नकारात्मक गोष्टी शरीराबाहेर फेकल्या जात आहेत. नको असलेले पदार्थ, नको असलेले विचार उच्छ्वासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये शिवशक्तीच्या स्वरूपामध्ये असलेले हे चिन्हामध्ये आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. ओम नाद ब्रह्म, या ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यावर असलेला नाद ब्रह्म, त्रिशूल कल्याणाचे प्रतीक, विष्णू तत्वरूपी, लक्ष्मी तत्वरूपी सगळ्या बाजूंनी आपल्याला संरक्षण मिळत आहे. श्री विष्णूंद्वारे, श्री लक्ष्मींद्वारे सतरजतम गुणांनी युक्त असे त्रिशूल जे मनुष्य जातीचे तत्व आहे, या मनुष्य योनीचे तत्व आहे. सतरजतम गुणांनी युक्त ही मनुष्य योनी, तिचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला चंद्रतत्वाचे, जलतत्वाचे, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. पूर्ण शुद्धता आपली झालेली आहे, अंतरंगाची, बाह्य शरीराची. खूप आभार. सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे वमद्वारे वम 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 आपल्या शरीरामध्ये असलेली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ज्याचा संबंध आहे आपल्या आईवडिलांशी. आपल्या आईवडिलांना आज्ञाचक्रातनं बघायचे. आपले आईवडील, त्यांचे आईबाबा, सगळ्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. मौनी अमावस्या आणि आपल्या पितरांचा जवळचा संबंध. सगळ्या पितरांचे ऋण फेडण्याचा दिवस असे मानण्यात येते की मौनी अमावस्या, त्या दिवशी पितरांचा वास असतो पवित्र जलांमध्ये, जे नद्यांच्या स्वरूपात आहे. पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. पितृरूपे आपल्या फॅमिलीमधील सगळे पित्र, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून नमस्कार करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पितरांच्या स्वरूपामध्ये असलेले आपल्या घरामधले पूर्वज, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे.
ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. ओम पितृदेवाय नमः. पितरांच्या नावाने आपण आज भरपूर अन्नदान करत आहोत, वस्त्रदान करत आहोत. पितृऋणामधनं आपली मुक्तता होत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. वम द्वारे वम. सगळ्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या आयुष्याचे कल्याण होत आहे. सावकाश आता दोन्ही हात मणिपूर चक्र नाभीच्या 4 बोटावर ठेवा. अग्नितत्व सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. रम द्वारे रम. 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 श्री महालक्ष्मींचे सुंदर असे स्वरूप बघा. तुलसीचे झाड, ज्या ठिकाणी तुळशीचे झाड अगदी व्यवस्थित असते, भरपूर मंजुळा असलेले तुळस आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मी तत्व असलेले तुळशीचे झाड कल्पना करा. त्या तुळशीच्या झाडाला, लक्ष्मी रूपाला आपण नमस्कार करत आहोत. देवत्व असलेले तुळशीचे झाड, सगळ्या नकारात्मक गोष्टी या तुळशीच्या झाडामुळे त्यांच्यापासून आपण लांब राहतो. सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून लांब आहेत, आपल्यापासून लांब आहेत. खूप आभार मानायचे. तुलसीला आपण देवत्व दिलेलं आहे. देवी स्वरूपात असलेले तुलसीचं झाड, प्रत्येक क्षणाला या तुलसी झाडाचे खूप आभार मानायचे. श्री तुलसी देवी नमो नमः. खूप आभार. प्रत्येक क्षणाला या सक्षम चक्राचे रमद्वारे रम.
रम रम सावकाश आणि प्रेमाने दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. आज्ञा चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर असा हिरवा प्रकाश त्या शिवलिंगावर पडलेला आहे. शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला यमद्वारे वायू तत्वरूपी सूक्ष्म हनुमानजींचा वास आपल्या शरीरामध्ये आहे. हनुमानजींना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. यमद्वारे यम 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 प्रत्येक क्षणाला महाबली हनुमानजींचे खूप आभार मानायचे. सतत दुसऱ्यांबद्दल चांगले विचार, आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होऊ दे. त्याद्वारे भरभरून वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपण खूप सक्षम झालेलो आहोत. आपल्या अंतरंगामध्ये सगळे चांगलेच विचार येत आहेत. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र, आपण खूप सक्षम आहोत शरीराने, मनाने, भावनेने. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले ही वैश्विक शक्ती, शिवशक्ती, तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. साक्षात देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आकाश तत्वरूपी चांगली बुद्धी, चांगले विचार, चांगले मन, चांगले बोलणे आणि चांगले वागणे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. हमद्वारे हम 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 सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे. आपल्या सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे.
आणि सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आपले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी ग्रँड मास्टर्सचे खूप खूप आभार. वासंती ताईंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांचे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत. कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ यांचे आपल्याला सदैव आशीर्वाद पाठीशी आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. कल्पना करा, गर्द निळा प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर पडलेला आहे. आपल्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ओम द्वारे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे. आपल्या गुरूंचे खूप खूप आभार. दत्तगुरु माऊलींची कृपा सगळ्यांवर आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. परमतत्वाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र, कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मांडातील विविध शक्तींशी संबंधित सहस्त्रहार चक्र, लख जांभळा प्रकाश इथे पडलेला आहे. जणू जांभळ्या रंगामधले सहस्त्र पाकळ्यांचे कमळ इथे उमललेले आहे. भरभरून वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. त्याद्वारे कमळामधला आतला भाग जो पिवळ्या रंगाचा आहे, तसा लख पिवळा प्रकाश आपल्या सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे, परमतत्वाचे, शिवतत्वाचे. ओम शिवाय नमस्तुभ्यम, ओम शिवाय नमस्तुभ्यम, ओम शिवाय नमस्तुभ्यम. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे ओम द्वारे. चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. फक्त चांगलेच विचार, त्याद्वारे या शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचंय. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा.
रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला. सूर्यनारायणांचे खूप आभार. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार. पवित्र नद्या गंगा, यमुना, सरस्वती आणि इतर सगळ्या नद्या, त्यांचे खूप आभार मानायचे. चंद्रग्रहाचे खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. श्री विष्णू, श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे आणि आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर लम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार तुमच्या सगळ्यांचे ह्या क्षणाचे. सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब आहोत. सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. ओम शिवाय नमस्तुभ्यं.